हम सबको ऐसे लगता है इट वॉज नॉट एन एक्सीडेंट बट इट वॉज प्लॅन्ड ॲक्सिडेंट ऐसे हम सबको लगता. 27 तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणतात की मी तिथं आलो, उशीरपर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले. त्याचा अर्थ 3 पैकी 2 गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटकडे योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वादविवाद तिथं झाला. तटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती 28 तारखेला सकाळची आहे की दादा जर 27 तारखेला गाडीला गेले असते, पुण्याला पोचले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीला बारामतीला गेले असते तर मग हे जी काय घटना दुर्दैवी घटना घडली ती घडली नसते. आता 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या. उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला तर लोकांना कळलेलं आहे. फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली. दादानी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाहीतर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं.